नमस्कार. बातमी 60 सेकंदात या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज दिवसभरात घडलेल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला इथं अगदी सविस्तर मात्र तरीही केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत. चला तर मग वळूयात बातम्यांकडे. सर्वात पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. पाहूयात 60 सेकंदात बातमी. अजित पवारांना गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यातच आता काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू. आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपनं बंद केल्या. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध राहावं. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलंय. तर भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं, एकनाथ शिंदेने अशा शब्दात पटोलेंना उत्तर दिलं. पुराण मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो, पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. मात्र नाना पटोलेंच्या या ऑफरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराबाबत चर्चेला उधाण आलंय. त्यातच आता त्यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटील पवारांच्या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं जयंत पाटलांनी मुंबईतील एका आंदोलनात म्हटलं. राजू शेट्टींचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कसं आहे, मला तर त्याच्यात मी नाराज आहे पासून माझी पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेवेसे वाटत आहेत ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळेंनी लगावलाय. किती एनव्हीएस आहे म्हणजे भाग्यदा माणसाचं, ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. त्यामुळे आता शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटील पक्षांतर करणार का की राष्ट्रवादीतच राहणार हे बघावं लागणार आहे. तर आता जयंत पाटलांचा अंदाज लावणं कठीण असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. काय म्हणाले शिंदे पाहूयात. तर पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन. आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवारसाहेबांच्या सोबत आहेत. बीडचा गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला शिरूर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी खोक्याचा मोबाईलही जप्त केला असून त्याआधी जिल्हा रुग्णालयामध्ये सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याआधी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेडही करण्यात आली. तर सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून संभाजीनगरला आणलं आणि तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता. न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे. परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यारं वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशरचे ग्राउंड नाही आहेत. आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना. तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशर द्यावं. तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवलेल्या घराला अज्ञातानं आग लावली होती. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का, असा संतप्त सवाल सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी केलाय. घर पेटून आम्हाला मारहाण करण्यात आली असा आरोप भोसलेच्या बहिणीनं केला. जी कारवाई सरकार करत होतं आणि त्याची कठोर चौकशी सतीश भोसलेची चालली होती. ते कायदेशीर कारवाई चालली होती. ते आम्हाला
आम्हाला मान्य होती सर. PSI साहेबांना माझी विनंती आहे का याची कठोरात कठोर चौकशी करून हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत, हे महिलावरती लहान मुलीवरती जो अन्याय करणार, हे गाई माईच्या चाऱ्यावरती अन्याय करणार आणि कोंबड्या शेड हे जे प्राणी आहेत ह्या प्राण्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची आम्ही विनंती करते सर. खोक्यानं केलेल्या गुन्ह्याची आता शिक्षा मिळेलच, मात्र खोक्यामुळे संपूर्ण कुटुंबालाही शिक्षा भोगावी लागते. धाराशिवमध्ये जरांगे समर्थकांनी धसांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा जुना व्हिडिओ असला तरी तो व्हायरल झालाय. सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्याकडनं वसुली करतो असा आरोप करत आशिष विषा याला मारहाण झाली. मराठा कार्यकर्त्यांनी त्याला भर रस्त्यात बेदम चोप दिला. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जरांगे समर्थकांनी केलेली आहे. आपल्या मोर्चाचे पैसे मागा लागलाय अधिकारी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून नाव घेऊन बदनाम करतो का बदनाम करतो का तुझ्या आईची मागू नको तू म्हणून कशासाठी पैसे मागा कशासाठी पैसे मागा माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या नावे किंवा मग ते राज्यमंत्री असल्याच्या नावे तर जिल्हाधिकारी साहेबांनी धस साहेबांना फोन करून किंवा संपर्क साधून या अर्जाची शहानिशा जर केली असती तर हा इतका निर्डावला नसता. हा प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना मी तुझा येलगट्टी करतो म्हणून धमक्या देणे, त्यांच्याकडनं खंडणी उकळणे, त्यांच्याकडनं म्हणजे बेसुमार पैसा घेणे, अशा पद्धतीनं तो कारवाया करत होता. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला होता आणि या दाव्याची साम टीव्हीनं पोलखोल केली आहे. नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे. काही ठिकाणी रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळली आहे. तर ड्रोन कॅमेरानं टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे हे स्पष्ट दिसतंय. विशेष खासगी लॅबच्या रिपोर्टनुसार गोदावरीचं पाणी प्रदूषित असल्याचं उघड होत आहे. तर गोदावरी नदीची दृश्य आपण पाहतोय. एका बाजूला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं असं म्हटलंय की गोदावरी प्रदूषित नाहीये, स्वच्छ आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जलपर्णींचा विळखा गोदावरी नदीला पडलेला आहे. जसबीर जी, MPCB का कहना है कि गोदावरी नदी नॉन पोल्यूटेड है, ऐसा ये WQI एक इंडेक्स होता है, वाटर क्वालिटी इंडेक्स. उसके हिसाब से अगर 63 के ऊपर इंडेक्स जाता है, 63 से 100 तो गुड टू एक्सलेंट होती है. और जिस हिसाब से इन्होंने 80 की रेटिंग दी है, इस हिसाब से जो गोदावरी है वो पूरे देश की सबसे स्वच्छ नदी होनी चाहिए पेपर पर. ये पेपर पर इन्होंने गोदावरी को सबसे स्वच्छ नदी बता दिया है, जो कि कोई भी इंसान जाके गोदावरी में एक गिलास पानी भरे और पी ले, इतनी ज़्यादा स्वच्छ है. क्योंकि BOD जो बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांड होता है, ये 3 के नीचे अगर है तो आप पानी पी सकते हैं. तो संजय राऊतांवर सकाळच्या पत्रकार परिषदेतून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला. संजय राऊत यांनी सकाळी 9 वाजताचा शिमगा वर्षभर नाही तर किमान शिमग्याच्या दिवशी तरी बंद करावा असं म्हणत टीका केलेली आहे. तर बावनकुळेंविषयी मी मत व्यक्त करण्याइतपत महान नाहीये, हिंदुत्ववादी आहेत ते ना, मग शिमगा सण आमचा आहे असा टोला यावेळेस संजय राऊतांनी लगावला. गणेशोत्सव होळीवर निर्बंध लावता मग शिमगा पण बंद करा असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय. राऊत साहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आज मी बोलणार नाही, पण ते रोज शिमगा करतात, वेगवेगळ्या पद्धतीची होळी करतात रोज. पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यास की काय महान नाही. शिमगा आमचा सण आहे, त्यांना माहीत नसेल सांगतो. हिंदुत्ववादी आहेत ना ते हिंदुत्ववादी आहेत. शिमगा हमारा त्योहार है, एक दिन करो या 10 दिन करो, आप भी करो ना. यानंतर बातम्या पाहूयात होळी आणि धुळवडी संदर्भातल्या. रंग बरसे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज धुळवड साजरी केलेली आहे. यावेळेस त्यांनी सहकुटुंब महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. आपण सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. आपण तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह धुळवड साजरी केली. यावेळेस त्यांचा नातू रुद्रांश आजोबा एकनाथ शिंदेंना रंग लागला. यावेळेस त्यांनी जनतेलाही होळीच्या शुभेच्छा दिल्या. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली बोल. होली है, बुरा न मानो. होली है. बुरा न मानो. होली है. चला. घे टाक. टाक सगळं. आपल्या राज्यात, आपल्या देशात सण उत्सव, आपली संस्कृती, आपल्या परंपरा या कायम ठेवल्याच पाहिजे. आणि म्हणजे ही होळी देखील, ही धुळवड देखील पर्यावरण पूरकच सगळे लोक करतायत. कुठेही रासायनिक रंगाचा वापर कोणी करत नाही. पर्यावरण पूरकच या ठिकाणी रंग वापरतायत. ही एक काळाची गरज ओळखून लोक देखील त्याप्रमाणे वागतायत. त्यांचे अभिनंदन करतो. मी तमाम महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला या होळीच्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. यावेळेस त्यांनी धुळवडीचा आनंद घेतलेला आहे. बुरा न मानो होली है, कुछ बातें समझना जरूरी है, असं म्हणत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर राजकीय शब्दांची पिचकारी मारली. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना जोरदार उत्तर दिले. बुरा न मानो होली है, कुछ बातें समजना जरूरी है. थांबवा सकाळचा कर्कश भोंगा, उगाच मारतोय खोट्या बोंबा. महाविकास आघाडीतून गायब विकास, राहुल बाबा ते आदू बाळांची भाषणं गुळगुळीत भकास. गद्दार खंजीर माझा वाघ, उद्धटरावांचा बोथटबाज. काका नातवाचे मनसुबे झाले फेल आणि मोठ्या ताईंचं खोटं रडणं आणि वागण्याचा नाही बसत मेळ. जनतेची उगाच करतात दिशाभूल, खोट्याच्या इंधनावर मवियाची चूल. अरे आता तरी जरा सुधरा, जनतेला काय नक्की हवंय हे तरी विचारा. होळीच्या निमित्ताने मारली ही शब्दांची पिचकारी. बुरा न मानो होली है. चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट, चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट. ईडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट. लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे. लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे. चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्रा आहे. सदा, गुना, राणा, रूपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे. सदा, गुना, राणा, रूपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे. जिहाद, हलाल, झटका, मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे. जिहाद, हलाल, झटका, मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे. बुरा न मानो होली है. तर धुळवडीच्या रंगासह आपण हे राजकीय रंग सुद्धा पाहिले. यानंतर वळत इतर बातम्यांकडे. बातमी कोकणातून. कोकणात होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राजकीय नेत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केलेली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी आपल्या गावी शिमगोत्सवाला हजेरी लावत ढोल वाजवला. तर रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी ढोल सनईच्या ठेक्यावर तल्लीन होत पालखी नाचवली. भास्कर जाधवांनी चिपळूणच्या आपल्या गावी ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचले.
तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला। या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांनी आदिवासी नृत्यातही ठेका धरला। आदिवासी समाजात धुलीवंदनाची अनोखी परंपरा आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केलेली आहे। यावेळेस रावसाहेब दानवे बुलेट स्वारीचाही त्यांनी आनंद लुटलेला आहे। तर राजकारण्यांची होळी तर आपण पाहिली, मात्र मराठी कलाकार सुद्धा मागे नाहीयेत। मराठी कलाकार देखील आज रंगात रंगलेले पाहायला मिळाले। अंधेरीमध्ये सर्व मराठी कलाकार आज एकत्र आलेले, एकमेकांना रंग लावत त्यांनीही आनंद साजरा केला। रंग आम्हाला सोडत नाही, आम्ही रंगाला सोडत नाही, हे मात्र निश्चित आहे। आणि रंगकर्मी धुळवड 2025 जी काय साजरा करतायत अमय खोपकर, अवधूत वाडकर, अभिजित पानसे सगळे मिळून मला ह्याचं खरंच खूप छान वाटतं। ऑफकोर्स कलरफुल होण्याचा दिवस रोजचाच असतो कलाकारांच्या आयुष्यात, कारण रोज मेकअपचे रंग लावावे लागतातच। आज वेगळे रंग आहेत, पण कलाकारांचं आयुष्यच वेगवेगळे रंग लोकांना दाखवण्यासाठी असतं। त्यामुळे खरं तर आमची होळी रोजच असते, आज ती फक्त साजरी करायची असते। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आला। मंदिरामध्ये 2000 किलो द्राक्षांची आरस करण्यात आली आणि ही द्राक्ष नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयामध्ये प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत। दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरस पाहण्यास भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली। अभिनेता आमिर खाननं 60व्या वर्षी प्रेमाची कबुली दिली आहे। कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड, पाहुयात बातमी 60 सेकंदात। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा प्रेमात पडलाय। तो तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का असा सवाल त्याचे फॅन्स विचारतायत। दरम्यान आमिरने स्वतःच आपल्या नव्या प्रेमाची कबुली दिली आहे। त्याच्या वाढदिवसानिमित्त नव्या गर्लफ्रेंडची त्यानं मीडियाला ओळख करून दिली। गौरी असं तिचं नाव असून ती मूळची बँगलोरची आहे। गौरीला गेल्या 25 वर्षांपासून तो ओळखतो आणि गेल्या 2.5 वर्षांपासून आम्ही दोघे एकत्र आहोत अशी कबुली आमिरनं दिली आहे। दरम्यान कोण आहे गौरी, पाहूया। आमिर आणि गौरी 2.5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये। गौरी सध्या आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते। गौरी मूळची बँगलोरची आहे आणि हेअरस्टाईल क्षेत्रातील व्यावसायिक पार्श्वभूमी आहे। गौरी स्पार्टला 6 वर्षांचा मुलगा आहे। गौरीची आई तमिळ आणि वडील आयरिश आहे। 1986 मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केलं, मात्र 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरं लग्न केलं आणि 2021 मध्ये त्यांचं लग्न संपुष्टात आलं। आता गौरी सोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। राज्यातील ग्रामपंचायतींची गावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन 30,520 रुपये होणार आहे। त्यासंबंधीची अधिसूचना कामगार विभागानं जारी केली आहे। तसंच शहरांची वर्गवारी परिमंडळ 1, परिमंडळ 2, परिमंडळ 3 अशी करण्यात आली आहे। परिमंडळ 1 मध्ये राज्यातील सर्व अ आणि ब वर्ग महापालिका, नगरपालिकांचा समावेश असेल। त्यावर येत्या 2 महिन्यात हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। कुशल 30,520 रुपये, अर्धकुशल 28,340 रुपये, अकुशल 25,070 रुपये, परिमंडळ 2 कुशल 26,160 रुपये, अर्धकुशल 23,980 रुपये, अकुशल 21,800 रुपये,
परिमंडळ 3 कुशल 23,980 रुपये, अर्धकुशल 21,800 रुपये, अकुशल 18,530 रुपये. किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुटीच्या वेतनाचा समावेश असेल. दर 5 वर्षांनी राज्य सरकार कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित करते. मात्र 2015 पासून हे दर बदलले नव्हते. आता 10 वर्षांनी ते बदलले जाणार आहेत. आणि आता बातमी आहे भीषण अपघाताची. बडोद्यात भरधाव कारचा भीषण अपघात झाला. मद्यधुंद कार चालकांना महिलांना उडवलंय. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय आणि या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. दरम्यान या अपघातानंतर मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिलाय. तेज रफ्तार गती है. सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भातली. या प्रकरणातील आता निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे न्यायाधीशांसमोर एकत्रित धुळवड खेळतानाचे फोटो सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ट्विट केले. देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळणार असा सवालही दमानियांनी उपस्थित केला. निलंबित पोलिसांनी न्यायाधीशांसोबतच होळी खेळल्याची दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित करत दमानियांनी ट्विट केलेला आहे. जे अधिकारी आहेत ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी आमची मागणी असताना त्यांच्याबरोबर म्हणजे होळी खेळणं हे मला असं वाटतं कुठेतरी खूप चुकलंय. आणि मी आता मागणी करणार आहे लॉ अँड ज्युडिशरीकडे की मी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आता मी उपस्थित नाही करत, पण इन ऑल फेअरनेस इन लॉ यांच्याकडनं ही सुनावणी मूव्ह करून दुसऱ्या एखाद्या जजकडे देण्यात यावी अशी मागणी मी लॉ अँड ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जज या दोघांकडे करणार. यानंतर पाहूयात होळी संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी धुळीवंदनाचा सण साजरा केला आणि धुळीवंदनाच्या खास शुभेच्छा दिल्या. यावेळेस त्यांनी धुळवड साजरी करताना व्हिडिओही काढलाय. आपण सर्वांना होळीच्या शुभेच्छा. हॅपी होळी. हॅपी होळी. आपण सर्वांना एकनाथ शिंदेंनी आपल्या नातवासोबत होळी खेळली आहे. यावेळेस आजोबांनी नातवाला शुभेच्छा दिल्या तर नातवानेही आजोबांवर रंग उधळत आनंद साजरा केला. होली है, बुरा न मानो होली है. बुरा न मानो होली है. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. त्यांनी रंगांची उधळण करत आनंद लुटला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला. या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांचं आदिवासी नृत्यही पाहायला मिळालं. आदिवासी समाजात धुलीवंदनाची अनोखी परंपरा आहे. मराठी कलाकार देखील रंगात रंगलेले पाहायला मिळाले. अंधेरीमध्ये सर्व मराठी कलाकार आज एकत्र आलेले. एकमेकांना रंग लावत त्यांनी आनंद साजरा केला. आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या. आमदार सुरेश धसांचा सहकारी आशिष विशाळला जरांगे समर्थकांनी भर रस्त्यात बेदम चोप दिलाय. सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली धाराशिवमध्ये सरकारी अधिकाऱ्याकडनं वसुली करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी जरांगे समर्थकांनी केलेली आहे.
कशासाठी पैसे मागाल थांब रे आपल्या मोर्चाचे पैसे मागा लागलाय अधिकारी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून नाव घेऊन बदनाम करतो का बदनाम करतो का तुझ्या आईची नको तू म्हणून नाही पैसे मागा बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। धारूरच्या न्यायालय परिसरामध्ये मारहाण झाली आहे। पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल गुन्हा जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला होता। बीडच्या केसमध्ये विडा गावात दरवर्षी जावयाची गाढवावरनं काढली जाणारी मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली। यामुळे या गावचे जावई आनंदित झाले। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। यामुळे शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा यावर्षी खंडित झाली आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला। मंदिरातील होमकुंडासमोर होळीचं पूजन आणि दहन करण्यात आलं। मंदिरातील दहनानंतर घरोघरी होलिका दहनाची शहरात परंपरा आहे। लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये व्हिक्टोरिया ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीला भीषण आग लागली। या आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं। आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अजून समोर आली नाहीये। बारामतीतल्या एका कार्यक्रमाचं एकाच दिवसात दोनदा उद्घाटन करण्यात आलंय। बारामतीमधील शारदा प्रांगणात महिला आर्थिक महामंडळ आणि बारामती नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या आधी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उद्घाटन केलं आणि काहीच वेळाने या प्रदर्शनाचं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तेही उद्घाटन करण्यात आलं। यामुळे या एकाच प्रदर्शनाचं दिवसभरात दोनदा उद्घाटन झालं। एकदा रुपाली चाकणकरांच्या हस्ते तर दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते। आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं माविम आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवतेजस्विनी जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला। याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं। उद्घाटनाची वेळ 4ची होती। 4 वाजता मी उद्घाटन केलं। आता माविमचे अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलंय। आता मला माहीत नाही त्याच्यानंतर किती आणि कोणी काय उद्घाटन केलं। मला 4 वाजता बोलवलं होतं। मी स्थानिक खासदार म्हणून 4 वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं। मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले, बाकीचं मला काही माहिती नाही। आणि हा प्रश्न जर 2 वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला विचारावं लागेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 2.5 महिन्यामध्ये तब्बल 56 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। सततची नापिकी आणि शेताला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। बुलढाण्याच्या वरखेड गावाजवळ रंगपंचमी साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदाणीच्या पाण्यात बुडाले। गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढले, तर एक तरुण अद्याप पाण्यात बुडालेला असून त्याचा शोध घेत आहेत। पोलीस महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत।
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडनं प्रभार काढून घेण्यात आलाय. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा प्रभार अप्पर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे आणि चौरे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. अकोल्यातील पातूरमधील कार्ला गावामध्ये होळीनिमित्त अनोखी परंपरा जपली आहे. यावेळेस होळीच्या दिवशी कालंका मातेचं सोंग काढण्यात येतं, तर रंगपंचमीच्या दिवशी लालंका मातेचं सोंग काढलं जातं. सोंग काढणाऱ्या व्यक्तीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, तसेच पूजाही केली जाते. बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारं लेंगी गीत नृत्यासह श्वेता महाल यांनी ठेका धरला. तांडवर रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमीच्या दिवशी बंजारा समाजातील स्त्री आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करून गोल रिंगणामध्ये लेंगी गायन करताना नृत्याचा ठेका धरत होते. आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या. अजित पवारांचं पिंक कॅम्पेन अद्यापही सुरूच असल्याचं दिसतंय. विधानसभेनंतर आता मनपा निवडणुकांसाठी गुलाबी प्रचार होणार आहे. कोल्हापुरात सभासद नोंदणीसाठी 25 गुलाबी रंगाच्या गाड्या त्यांनी पाठवल्यात. गावखेड्यातील लोकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. कोल्हापुरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 5 घरं जळून खाक झालेली आहे. एका घरात डब्यात ठेवलेल्या 7 लाखांच्या नोटा जळून खाक झाल्यात. तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मागील काही दिवसात मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर सोलापूर परिसरात मागील काही दिवसात 50हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. हा परिसर आता 21 दिवसांसाठी नागरिकांना फिरण्यास बंद करण्यात आलाय. साताऱ्यामध्ये गायरान वाचवण्यासाठी लॉंग मार्च काढण्यात आला. या मोर्चात महसूल आणि महावितरण अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. तसेच 9 ऑगस्टपासून शिवतीर्थ ते मंत्रालय अशी मोटरसायकल रॅली काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करावं अशी मागणी नव्याने भरती झालेल्या शिक्षकांकडून करण्यात येते. तुटपुंजा मानधनावर शिक्षण सेवकांना सध्या काम करावं लागतंय. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीने शिक्षण सेवक पद रद्द करावं अशी मागणी शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सांगलीमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये सोन्याच्या बांगड्या ठेवण्यासाठी कोल्हापूरहून तिघे आले होते. यावेळेस बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सदरचे बांगड्या बनावट असल्याचं उघडकीस झालं. आता पाहूया उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याची होळी बघण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले. नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटामध्ये पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले. मांडवी गावाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाल्याने घाटात तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या. अहिल्यानगरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये झालेल्या दरोड्यातील 6 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलेले. यावेळेस त्यांच्याकडनं तब्बल 26 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. दरम्यान आरोपींनी चोरलेले दागिने विकायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं.
जळगावच्या खानदेश सेंट्रल मॉलमध्ये युवा सेनेतर्फे धुलीवंदन रंगबरसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस 700 किलो रंगाची उधळण केली गेली. या ठिकाणी जवळपास 3000 नागरिक उपस्थित असल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तवला. दरम्यान या कार्यक्रमाला महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. नंदुरबारमधील सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आरती आणि फुलांची उधळण करत महादेवासोबत होळी साजरी करण्यात आली. तसंच पुष्प आणि बेलपानाने महादेवाचा शृंगारही करण्यात आला. दरम्यान भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून त्यांनी महादेवाला रंग लावण्यासाठी मोठी गर्दी केलेली. होळीचा दुसरा दिवस हा धुळवडीचा आणि याच दिवशी अनेक जण मटणावर ताव मारतात, फक्त बेत आखतात. चला तर मग पाहूयात कसा आहे धुळवडीचा करेक्ट कार्यक्रम. रा खतरनाक धुळवडीचा सण, मग खाणार चिकन आणि मटन. काल खाल्ली पुरणाची पोळी, आज खाणार ठोकून नळी. भावड्या, ही पुण्याची गर्दी कशी आहे? लांबच लांब रांगा. मटणाची दुकानं कशी? हाऊसफुल. मटणाच्या बाबतीत नो हाय गय, खाणार तर दाबूनच. ऐका मावशी काय म्हणतात. मटन, बिर्याणी, चाप वगैरे सुक्का. घरी किती जण आहेत आज? किती मटन? 2.5-3 किलो. मावशीचं झालं, आता काकांचं ऐका. मटन बिर्याणी आणि संध्याकाळी 2 टाइम. आज शुक्रवार आहे ना, मोकळा वार आहे. काका माग पुढं बघू नका. लिंबू पिळून चुरून आणि वरपून खा. धुळवडीचा कार्यक्रम कसा करेक्टच झाला पाहिजे. तिकटाचं ताट कसं भरलेलंच पाहिजे. दादा पुणेच काय घेऊन बसला, मुंबई आणि ठाण्यात बी मटणाची दुकानं कशी टच भरले ती. आणि दोस्ता संग पार्टीचं प्लॅनिंग बी ठरलंय, ती बी जोरदार. खाद्य महोत्सव आपला नेमका शुक्रवार आलेला आहे. आज मटण खाल्ल्यानंतर आपल्याला आज फक्त मजा करायची आहे. भावड्या सण आहे, दणक्यातच झाला पाहिजे. कुणी खातंय पोळी तर कुणी नळी, याची त्याची चॉईस. बाकी होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. आता पाहूया टॉप 5 बातम्या. भारताच्या T20 संघाचा कर्णधार तथा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव यानं सपत्नीक साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. IPL सीझन सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवनं पुन्हा साई चरणी नतमस्तक झालेला आहे. गोदावरी नदी प्रदूषण मुक्त असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला होता. या दाव्याची साम टीव्हीनं पोलखोल केलेली आहे. नाशिकच्या पुढे चांदोरी सायखेडा परिसरामध्ये गोदावरी नदीला जलपर्णींचा विळखा आहे. ड्रोन कॅमेरानं टिपलेल्या दृश्यातून गोदावरी किती प्रदूषित आहे हे दिसतंय. भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानं नाशिकमध्ये खळबळ माजली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंडलवार याच्यावर अवैध सावकारीसह पैसे देत नसल्यानं फिर्यादीच्या 15 वर्षीय मुलाच्या पिस्तुलाचा धाक दाखवून विनयभंग केल्याचा कुंडलवारवर आरोप आहे. आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुमच्याकडे असलेलं सोनं बोगस तर नाही ना? हा प्रश्न आम्ही का विचारतोय हे हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. कारण बोगस सोन्याची विक्री केली जाते असा दावा व्हिडिओतून करण्यात आलाय. त्यामुळे आता आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलंय पाहूयात. देखिए दोस्तों, किस तरह से सोने में फ्रॉड किया जाता है, किस तरह से प्योर सोने के बिस्किट में फ्रॉड किया जाता है. ये गोल्ड स्कैम बहुत ही बड़े स्तर पर चल रहा है. जिस तरह से इसकी फिनिशिंग, इसकी पैकिंग की आप क्वालिटी देख रहे हैं, ब्रांडेड
पूरा पैकेज पूरा ब्रांडेड। जैसे ही हमारे एक व्यापारी ने एक पास ये बिस्किट आया, उसको इसकी पैकेजिंग काटी और उसको निकाल के जब मशीन में टेस्ट करा तो इसकी प्योरिटी आ रही है 0.02%। तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, कारण तुम्ही घेत असलेल्या सोन्याचं बिस्किट बोगस असू शकतं असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय। सोन्याची बोगस बिस्किट बाजारात। तुम्ही खरेदी केलेलं सोनं बोगस तर नाही ना? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोनं अनेक जण खरेदी करतात। महिलांना तर सोनं हा आवडीचा विषय। काही जण त्याचे दागिने बनवतात, तर काही लोक गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं खरेदी करतात आणि ही सोन्याची बिस्किटं ऑनलाईनही उपलब्ध आहेत। कधी कधी ही सोन्याची बिस्किटं बाजारभावापेक्षाही कमी किमतीत विकली जातात। मात्र हे सोनं खरंच शुद्ध असतं का, की पैसे कमावण्यासाठी व्यापारी लोकांना गंडा घालतायत? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर थेट ज्वेलर्समध्ये पोहोचले आणि हा व्हिडिओ दाखवून यात तथ्य असू शकतं का हे जाणून घेतलं। जे काय बिस्किट बार म्हणून आणला गेला एका नामांकित बार कंपनीचा, तो प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर सोन्याचा नव्हता, तो दुसऱ्या कशाचा तरी होता। तर त्याला आपल्या सराफी भाषेमध्ये बांधीव गोष्ट म्हणतात, की वरून सोन्याचं पत्रा लावला जातो किंवा काहीतरी प्रेस केलं जातं, त्याला सोन्याचा पत्रा चिकटवला जातो किंवा हॉट प्रेस केला जातो आणि ते भासवलं जातं की हे ओरिजिनल सोन्याचंच आहे। म्हणजे हे फक्त बारच्या बाबतीत होतं असं नाही, आपल्या दागिन्यांच्या बाबतीतही बरेचदा होतं। सोन्याच्या बिस्किटातूनच नव्हे तर दागिन्यातूनही फसवणूक होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे ही फसवणूक टाळायची असेल तर शुद्ध सोनं कसं ओळखायचं ते देखील पाहूयात। या व्हिडिओमुळं तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं जरी ते ब्रँडेड असलं तरी ते खोटं असण्याची शक्यता निघू शकते। ते सोनं खोटं निघू शकतं। कॅरोटोमीटर नावाचं एक मशीन आहे ज्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यावरून सोनं खरं आहे खोटं आहे किती शुद्ध आहे हे तपासलं जाऊ शकतं। हे कॅरोटोमीटर आहे, याच्यामध्ये आजच्या पद्धतीनं सोनं ठेवण्यात येतं आणि या कॅरोटोमीटर तुम्हाला या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यावरती सांगतं की हे सोनं किती कॅरेटचं आहे। मात्र याला एक मर्यादा आहे। कॅरेटोमीटर जे आहे ते 0.5 मिलीमीटरपर्यंतच सोन्याची शुद्धता तपासू शकतो। त्यापेक्षा जर जाड सोनं असेल, ते दागिने असतील, ते बिस्किट असेल किंवा इतर काही वस्तू असेल तर ते या कॅरेटोमीटरला तपासता येत नाही। कॅरेटोमीटरची ही एक मर्यादा आहे। त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। डुप्लिकेट वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते। फसवणूक टाळायला ओळखीच्या ज्वेलर्सकडूनच सोनं घ्यावं। ग्राहकांनी दागिन्यांवरचे हॉलमार्क तपासून घ्यावेत। हॉलमार्कवरील HUID नंबर क्रॉस चेक करून घ्यावं। कॅरेटोमीटरनं सोन्याची शुद्धता चाचणी करावी। कमी किमतीत सोनं मिळतंय म्हणून लालचीला बळी पडू नये असा सल्ला ज्वेलर्स कडून देण्यात आलाय। सगळेच व्यापारी बोगस सोनं विकतात असं नाही, मात्र काही लोक पैशांसाठी ग्राहकांना बोगस सोनं देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।